नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 11 आणि आज वार आहे शनिवार. मित्रांनो, रात्री तुम्ही बघू शकता आपल्याला 1-1:30 वाजल्या घरी यायला, त्यामुळे खूप वेळ झाला. आणि आपण आता आज सध्या गाडी नाही काढत आहे. आपण काल जे आपण गॅरेजवर वाशीला काम करायला गेलेलो, ते आपल्याला काम काय तिथलं म्हणजे ते मला आवडलं नाही. थोडंसं नवीनच होतं, मला माझ्या मित्रांनी सुचवलं होतं, त्यामुळे मी तिथे गेलेलो. कारण मला अर्जंट करायचं होतं, गुजरातला जायचं होतं. माझं ते गुजरातचं कॅन्सल झालं, त्याच्यामुळे आपण तिथं काही काम केलं नाही. तिथं फक्त आपण ते पाठीमागच्या टायरची बेरिंग, चाकाची बेरिंग गेलेली तेवढी बेरिंग टाकली 3,500 रुपयाची. तर ते मी ते कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर आता आपण आपल्या जो रेग्युलर गॅरेज आहे तिथं आपण जाणार आहोत. कळंबोलीमध्येच आहे, जाधववाडी म्हणून. तर तिथं जाऊन आपण पुढचं जे स्टेअरिंग रॅक आहे त्याचा आवाज पूर्ण गडगड आवाज येतो, तर ते आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जे आपण अर्निंग आपण आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड जे अर्निंग आहे वगैरे, जो बिझनेस आहे तो दाखवतो, पण जो आपला खर्च आहे तो पण आपल्या चॅनलवर आपण दाखवतो. मी पाठीमागे एक आपला RTOचा खर्च जो काय तो एक व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तो बघून घ्या, किती खर्च येतो वर्षाला RTOचा. तर आता आपल्याला गॅरेजवर जायचं, 9:30ला गॅरेजवाल्याने बोलवलं आहे. लवकर गेलो तर पहिली गाडी होईल, पटकन ते आपल्याला करून देतील. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत राहा. आपण तिथे गेलो तुम्हाला दाखवतो कसं काय काम, किती खर्च आहे आणि टोटल किती खर्च आला आणि कसं काम करायचं ते. कारण काय आता मी म्हणत नाही की सगळेच गॅरेजवाले फसवत असतील, पण काही गॅरेजवाले आपल्याला काय त्यातलं नॉलेज नसतं, माहिती नसतं, त्यामुळे फसवतात. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला त्याची थोडीफार आयडिया येईल, कसं काय काम करून घ्यायचं किंवा कसं करायचं. तर तुम्ही जर स्वतः ड्रायव्हर असाल तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया गॅरेजवरती आणि बघूया कसं काय आपण किती वेळ लागतोय आणि कधी ते आपलं जे स्टेअरिंग रॅक आहे ते बसून पुन्हा व्हील अलाइनमेंट पण करावं लागेल. कारण ते स्टेअरिंग रॅक बसून अलाइनमेंट पूर्ण उतरून जाते, तर ते पण आपलं काम करायचं आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. लिंबू द्या का चालेल. तर हे लिंबू आहे मित्रांनो. हे आपण जर शनिवारी मंदिरात मारुतीच्या आल्यानंतर हे आपण आपल्या गाडीला बांधत असतो. माझ्याकडे जुनं आहे ते मी काढतो आणि हे आता नवीन बांधतो तिथे. हे बघा, हे जुनं आहे, हे आता मी काढलेलं आहे. एक मिनटं, कुठे अडकलं? हां, हे बघा, हे जुनं आहे आपलं आणि आता हे या शनिवारचं नवीन. तर तुम्ही बघितलं असेल, आपण गॅरेजवर जात असताना इथं हनुमान मंदिर आहे कळंबोलीमध्ये, सेक्टर 1ला. ते जे ग्राउंड आहे ना, त्या ग्राउंडच्या बाजूलाच. तर जर शनिवारी न चुकता गेली जवळजवळ 10 ते 15 वर्ष झालं मी जर शनिवारी मारुती हनुमान मंदिरात येतो, पाया पडतो, तेल वाहतो, एक रुईच्या पानाची माळ घालतो बजरंगबलीला, आणि तिथून एक लिंबू घेऊन आपल्या गाडीला बांधत असतो. जर शनिवारी, ह्या शनिवारी लिंबू बांधलं, ते पुढच्या शनिवारीच परत ते जुनं काढायचं, परत नवीन बांधायचं. कधीतरी मला वाटतं रेअरली, म्हणजे कधी मी कळंबोलीत नसेल, कुठे बाहेर गेलो असेल आणि जर मला यायला जमलं नसेल, त्याच वेळेला माझं चुकत असेल म्हणजे हनुमान मंदिरात येण्याचं किंवा लिंबू बांधण्याचं, तर लिंबू मग मी कंटिन्यू करतो पुढच्या शनिवारपर्यंत. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते कंटिन्यू राहतं. तर अशा पद्धतीनं आपलं एक श्रद्धा म्हणा, अंधश्रद्धा तर नाहीच आहे, एक आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे स्वामी आपलं बजरंगबलीबद्दल पहिल्यापासून. कारण मला एकदा सांगितलेलं की 11 शनिवार करा म्हणून, रुईच्या पानाची माळ आणि तेल घाला म्हणून, आणि ते करत मी कंटिन्यूच परत चालू ठेवलं. मी काय ते बंदच केलं नाही. म्हटलं चला, जोपर्यंत आपल्याला शक्य आहे ना तोपर्यंत आपण हनुमंताची पूजा करू. तर अशा पद्धतीनं आपलं जर शनिवारीचं हे रुटीन असतं. मी कधी दाखवलं नाही, पण आज एक योग आला म्हणून तुम्हाला दाखवलं. तर चाललो आता गॅरेज, इथं जवळच गॅरेज आहे, आता भेटू गॅरेजवर. तर हे बघा मित्रांनो, हे मी इथून आता आतून आलो आहे म्हणून तुम्हाला दाखवतोय. तर तो कळंबोली पनवेल हायवे, त्या पनवेल हायवेच्या सर्व्हिस रोडने यायचं इथं. आणि या सर्व्हिस रोडने आल्यानंतर इथे एक वॉशिंग सेंटर आहे,
गाडी कार वॉशचं. त्याच्या पुढं आलं का हे इथं हे बघा राईट साईडला गॅरेज आहे. हे बघा इथं गॅरेज आहे. हे इथं तुम्हाला कोळशाचं हे दिसेल छोटंसं. तर याच्या इथंच आतमध्ये आपलं गॅरेज आहे. इथं आपण गाडीचं काम करतो. तर सेट आलेत का नाहीत माहिती नाही, पण आपण तरी आलो पोचलो आता गॅरेजवर. चालू आहे मित्रांनो काम आपलं. हे बघा हे सगळं खोलले. हे जे मित्रांनो आहे ना, ह्याच्यात हे असते एअरबॅग असते. स्टेरिंगचं हॉर्न जे असतं ना त्याच्यामध्ये एअरबॅग असते ह्याच्यात, आणि सेन्सर वगैरे आहेत पाठीमागं. ते एअरबॅग तुम्ही कधी पण ना जर गाडी चालवत असाल तर बेल्ट लावला पाहिजे. बेल्ट लावला तरच ते एअरबॅग ओपन होते, नाहीतर एअरबॅग ओपन होत नाही. हे मला पण आत्ताच समजलं. हे बघा हे काम चालू आहे. हे गॅरेज आहे इथं, छान गॅरेज आहे, एकदम मस्त काम असतं व्यवस्थित. आणि हे मालक आहेत, स्वतः काम करतात ते. मित्रांनो आपल्या कैच्याचे बुश, हे जे सस्पेन्स आहे खाल्लं, हे स्टेअरिंग रॉड, याचे बुश पण टाकायचे आहेत. आणि हे नवीन टाकायचं, हा पार्ट नवीन आहे आपल्याला टाकायचा गाडीमध्ये. हा जो दिसतोय तुम्हाला हे स्टेअरिंग रॅक आहे. म्हणजे याच्यामुळे आवाज येतो आपलं कडकड गाडी चालली ना, तर हे आपल्याला नवीन टाकायचं आहे. हे बघा हेच या बॉक्समध्ये. याची प्राईस दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं. हे बघा याची प्राईस आहे 8,914 रुपये. मारुती जिनियस पार्ट आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं खोलून काढलं आहे. पूर्ण सगळं खालचं सिस्टम काढलेली आहे. आता ते टाकायचं आहे, फिट करायचं आहे, आणि त्याच्यानंतर मग आपली गाडी ओके कंडिशनमध्ये होईल. तर टोटल किती काय खर्च येतो ना, टोटल बिलचा स्क्रीनशॉटच मी तुम्हाला पाठवतो. रिपेअर करून बघितले 6 महिन्यात ते परत अजून वाजायला चालू होईल. 8,000 काहीतरी आहे हो. शक्ती तुमच्या गॅरेजची ॲड करतो. नंबर सांगा. कस्टमर पाहिजेत का नको तुम्हाला? हा एवढे बाद झाले, ओव्हरलोड होते जास्त. चढवा तिकडं. हे अभि तूही देखील. हे बघा मित्रांनो, हा पार्ट नवीन टाकला आपला. हा जो स्टेअरिंग रॉड असतो ना, तुम्हाला आता बाहेर दाखवला, खाली फिटिंग केला आहे. आता फिटिंग करायचं चालू आहे. बघूया आता किती लेबर चार्जेस वगैरे काय होत आहेत. मित्रांनो काम झालं आहे, आता अलाइनमेंट चालू आहे. अलाइनमेंट पण करणे गरजेचं असतं गाडीची. काम झाल्यानंतर तर अशा प्रकारे व्हील अलाइनमेंट चालू आहे गाडीचं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं व्हील अलाइनमेंट आणि गाडीचं सर्व्हिसिंग पूर्ण टोटल झालेलं आहे.
आणि आता आपण 250 रुपये व्हील अलाइनमेंटला घेतात तिथं, वेगळेच पैसे घेतात ते काय आपल्या ह्याच्या बिलामध्ये ॲड नसतात. तर बघूया आता जरा टायरमध्ये एक खिळा आहे आपल्याला, ते एक पेट्रोल पंपवर जाऊन टायर जरा पंक्चर काढू आणि टोटल किती खर्च आला आणि किती काय पैसे गेले वगैरे ते सगळे मी तुम्हाला इथं बिलाचा स्क्रीनशॉट वगैरे सगळे देतो मी तुम्हाला. तर आलो आपण गॅरेजवरून घरी, आता 2:30 वाजलेत आणि आज टोटल खूप टाईम लागला म्हणण्यापेक्षा कारण गाड्या पण होत्या आणि ती कसं 2 गाड्या होत्या ते एकत्र, त्यामुळे ते वेळ लागला जरा, पण ठीक आहे, काम ओके झालं. स्टेअरिंग रॉड पूर्ण टाकलं, परत कैचीचे बूस्ट टाकले, परत जे आपला बॅलन्स रॉड असतात त्याचे बूस्ट टाकले. असं मिळून टोटल आपलं जे बिल आलं ते 12,500 रुपये गॅरेजचं झालं आहे. लेबर चार्जेस वगैरे सगळं त्याच्यात पकडून 1,600 रुपये त्यांनी लेबर चार्जेस घेतले, एवढ्या सगळ्या एकाला कमी पैसे घेतले. आणि मी काल तिथं ज्या गॅरेजला गेलो तिथे विचारलं तेव्हा त्यांनी मला 2,000 रुपये सांगितलेले, म्हणजे 400 रुपये हिथं आपले वाचले. तर अशा पद्धतीने आपण तो फोटो देतो आहे मी तो बिलाचा, आणि ते आपण 12,500 तो खर्च आणि प्लस अलाइनमेंट करायला लागते, कारण का ज्यावेळेला तुम्ही सस्पेन्सचं काम कराल त्यावेळेला अलाइनमेंट करणं गरजेचंच आहे. अलाइनमेंट केल्यानंतर ते व्यवस्थित सगळे सेटअप होऊन जातो, टायरचा वगैरे ज्या काही गोष्टी असतील. तर अशा पद्धतीनं आजचा आपला दिवस म्हणण्यापेक्षा आता दिवस गेलेलाच आहे. आता संध्याकाळी काय आपण गाडी काढणार नाही, कारण आपल्याला संध्याकाळी आज धुळ्याला जायचं आहे, धुळ्याची ट्रिप आहे. तर धुळ्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती येईलच, आज रात्रीपासून आपण तो शूट करू, तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईलच. तर अशा म्हणजे आता धुळ्याला किती दिवस लागतात, 1 दिवस 2 दिवसला काय माहिती नाही, फक्त निघायचं आहे संध्याकाळी 10-11 वाजता एवढं माहिती आहे. तर तो पण आपण व्हिडिओ बनवूच. तर तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ तुम्हाला हा कसा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, ज्याच्या कोणाच्या गाड्या असतील, जे काय काम करायचं असेल, तर हा एक अनुभव असतो. मी पण याच्या अगोदर माझी जुनी गाडी होती तर खूप काम केलं आहे, त्यामुळे त्याच्यातला आपला अनुभव आहे, कुठे काय करायचं, कधी कोणतं काम करायचं. आता आपल्याला गाडीला काम म्हणजे फक्त टायर टाकायचे आणि थोडंसं क्लच प्लेटचं थोडंसं काम वाटतंय, म्हणजे क्लच थोडा हार्ड आला आहे, कारण 2,82,000 गाडी चालली. एवढी गाडी नवीन गाडी चालल्यापासून आपण ते क्लचचं वगैरे काही काम केलेलं नाही, पण ते बहुतेक आता जरा काम करावं लागेल, पण ते आपण 1 महिन्याच्या पुढे ढकलूया. आता सध्या चालतंय तोपर्यंत चालूया. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.